नमस्कार. आज आपण करतोय अप्रतिम अशी वांग बिर्याणी. वांग आणि बटाटा घालून आपण छान अशी बिर्याणी तयार करणार आहोत. त्यासाठी आपण इथे आता पहिल्यांदा तांदूळ जे आहेत आपले तांदूळ मी एक बाउल भरून घेतलेले आहेत. 2 ते 3 पुरेल अशी 3 व्यवस्थित पुरतेही एक मोठा बाउल भरून मी बिर्याणीचे तांदूळ घेतले. ते छान स्वच्छ धुवून घेतले निवडून आणि त्यानंतर 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यात थोडं पाणी ठेवायचं. त्यानंतर आता इथे कढईत मी कांदा तळून घेणार आहे. त्यासाठी मी तेल तापवून घेतलं आहे. उभा चिरलेला कांदा त्यात सोडून घेतला आहे. छान सतत ढवळत राहायचं आहे. अगदी थोडाच करून घ्यायचा आहे कारण आपल्याला बिर्याणी पण आपली तशी थोडीच आहे. एक कांदा मी घेतला होता मीडियम साईजचा आणि तो पातळ चिरून घेतला होता उभा. पाहू शकता लगेचच कांद्याने रंग बदलला आहे. आता आपल्याला हा छान असा ब्राऊन रंगावर करून घ्यायचा आहे. पाहू शकता थोडा आणखीन झाला की आता आपण काढून घेतोय. रंग पाहू शकता. या स्टेजला आपण काढून घ्यायचं आहे कारण त्यानंतर सुद्धा त्याची कुकिंग प्रोसेस चालू राहते. पाहू शकता. आता वांगी आपण देठाच्या बाजूने कट करून घेतलेली आहेत कारण जो पुढचा भाग असतो तो थोडा टणक असतो. त्यामुळे आपली वांगी अशी बिर्याणीमध्ये अखंड राहतात. आणि बटाटे देखील सालं काढून त्याच्या फक्त 4-4 फोडी करून घेतल्यात. मोठेच ठेवलेत जरा बटाटे. अशा पद्धतीने आपण वांगी चिरल्यामुळे छान अशी वांगी कडक राहतात कारण पुढचा भाग थोडासा टफ असतो त्यामुळे तो सुटत नाही बिर्याणीमध्ये. छान आहेत गरम मसाले, तमालपत्री, नंतर बडी वेलची, दगडफूल, जावित्री, दालचिनी, नंतर स्टार फूल, काळी मिरी, लवंग, 4 काळी मिऱ्या असं आपण सगळं काही टाकून घेतलेलं आहे. 2 वेलच्या देखील टाकल्यात आपल्या हिरव्या. एक बडी वेलची देखील टाकली होती मी यात. आता यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आपल्याला. साखर थोडी टाकली आपण चवीप्रमाणे. नंतर जो कांदा आहे एक कांदा इथे कच्चा टाकायचा आहे आपल्याला. उभा चिरलेला किंवा बारीक चिरलेला देखील इथे टाकू शकतो, ऑप्शनल आहे. पण उभा चिरल्याने छान होते बिर्याणी. इथे टोमॅटो बारीक चिरून घेतला होता मी. एक छोटा टोमॅटो अगदी बारीक फोडी करून चिरून घेतलेला आहे. शेंगदाण्याचा कूट 1 चमचाभर. मिरच्या 4 स्लिट केलेल्या. दही 1 चमचाच घेतला आहे आपण कारण टोमॅटो देखील टाकला आहे आपण त्यामुळे आंबटपणा व्यवस्थित मॅनेज होईल. आता इथे आपण कांदा जो तळून घेतला होता तो, पुदिन्याची पानं अखंडच ठेवली आहेत, तोडून फक्त घ्यायचा आणि तो याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. कोथिंबीर थोडी चिरलेली आणि आलं लसूणची पेस्ट. अर्धा चमचाच टाकली आपण कारण आपण वाटण देखील घेतलेलं आहे. थोडं वाटण म्हणजे कांदा, खोबरा, आलं लसूणची जी पेस्ट असते त्या वाटणामुळे, वांग्याची भाजी आहे ना त्यामुळे 1 चमचाभर घेतलं आपण वाटण. पाहू शकता आणखीन मी थोडं टाकलं आहे. त्यामुळे भाजीला अशी छान चव येते कारण त्याच्यामध्ये कांदा असतो भाजलेला, खोबरं असतं, आलं लसूण पेस्ट असते त्यामुळे आणि गरम मसाले देखील असतात. आता इथे आपण हळद, काळा मसाला थोडा टाकला आहे 1 चमचाभर, हळद अर्धा चमचा. नंतर इथे तिखट आपल्याला भरपूर टाकायचं आहे कारण आपल्याला ही भाजी झणझणीत करून घ्यायची आहे.
त्यामुळे मोठे 2 चमचे तिखट मी यामध्ये टाकलेलं आहे. धणे जिरे पूड, हिंग, धणे जिरे पूड देखील 1 चमचा टाकली होती आपण. गरम मसाला 2 छोटे चमचे, म्हणजे पोह्याचा चमचा. तेल जे आपण कांदा तळून घेतला ते तेल याच्यामध्ये जवळजवळ छोटी अर्धी वाटी, म्हणजे आपली त्यापेक्षा एक 5-6 चमचे तेल टाकून घ्यायचं यामध्ये आणि छान मिक्स करून घ्यायचं. पाहू शकता सगळं छान अगदी मिक्स झालं आहे. मीठ, साखर, सगळे मसाले. त्यात आता पाणी टाकलं आहे आपण आणि आता पुन्हा छान मिक्स करून घेणार आहोत. थोडंच पाणी टाकलं आपण आत्ता सध्या सुरुवातीला, 2 ते 3 चमचे. आणि आता आपण हे बाजूला ठेवणार आहोत थोड्या वेळासाठी. यामध्ये आता तमालपत्री आणि बिर्याणी मसाला हे ॲड करून आपण पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता कढईमध्ये आपण भात करून घेणार आहोत पहिल्यांदा. त्यासाठी मगाशी मी सांगितले तेवढे सगळे गरम मसाले आपण घेतले होते. ते गरम मसाले यात टाकून द्यायचे तेलामध्ये आणि त्यामध्ये पाणी टाकायचं, गरम पाणी. भाताच्या जवळजवळ आपण तांदूळ जेवढा घेतला होता त्याच्या जवळजवळ तिप्पट पाणी घ्यायचं आणि या कढईमध्ये सोडून घ्यायचं. मीठ टाकलं आहे. मीठ व्यवस्थित टाकायचं, कारण मग आपल्याला सॉल्टी राईस होतो त्यामुळे. कारण तसंही आपलं मीठ निघूनच जात असतं, कारण आपण भात ड्रेन करून घेतो. तूप टाकलं आहे थोडं आणि लिंबू देखील पिळून घेतलं, त्यामुळे भाताला आपल्या टेक्स्चर छान येईल. छान उकळल्यावर लगेचच आपण इथे राईस टाकून घेणार आहोत, जो आपण भिजवून ठेवला होता. यासाठी आपल्याला झाराच वापरायचा, म्हणजे भात झाल्या आपल्याला लगेचच तो छान गाळून बाजूला काढून घेता येतो. 80% भात शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. पाहू शकता आता आपण हे शिजण्यासाठी असंच बाजूला ठेवून देणार आहोत. लीड न लावता 5 ते 7 मिनटं आपण छान उकळून घ्यायचं फास्ट गॅसवर. भात लगेच शिजतो हा 80%. आता हे जे मिक्सचर होतं आपलं वांग्याचं, ते पॅनमध्ये आपण ओतून घेतलं आहे. त्यामध्ये तेल टाकण्याची वेगळं गरज नाही, कारण आपण ह्या मिक्सचरमध्ये तेल ऑलरेडी टाकलं होतं, त्यामुळे वेगळं तेल पुन्हा टाकायची आवश्यकता नाही. आता हे फक्त हलवून घ्यायचं गरम पॅनमध्ये आणि एकत्र मिक्स झाल्यानंतर त्याच्यावर लीड ठेवून आपल्याला आधी पुदिना, कोथिंबीर वगैरे सगळं काय काय असेल तुमचं जे पाणी थोडंसं अजून यात ॲड करावं लागेल. जे भांडं होतं त्याला थोडा मसाला लागला होता, ते पाणी देखील आपण टाकून घेणार आहोत. पाहू शकता भात तिथे ऑलरेडी तयार झाला आहे आपला. आता हा या स्टेजला 80% आपला शिजला आहे. या स्टेजला आल्यावर आपल्याला लगेच हा चाळणीवर गाळून घ्यायचा आहे. आता इथे जे पाणी होतं आपलं भांड्याला मसाला लागलेला, त्यात थोडं पाणी टाकून आपण तर इथे पाणी शिजण्यापुरतं पाणी आपण इथे ॲड करून घेतलं आहे भाजीमध्ये आणि यावर आता लीड ठेवून आपण शिजवून घेणार आहोत. छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित पाणी टाकल्यानंतर. पाहू शकता अजिबात वांगी कुठेही डिस्टर्ब होत नाहीत. लीड लावले आपण आणि आता एक थोडा वेळ अगदी 20% ते 25% फक्त शिजवून घ्यायचं. 2 ते 3 मिनटं असंच लीड लावून ठेवायचं. पाणी अजिबात जास्त आटू द्यायचं नाही. 2 ते 3 मिनटांनंतर लगेच लीड काढून त्यावर
तांदूळ आपल्याला पसरून घ्यायचं. आधी पुदिना टाकला आपण, नंतर कोथिंबीर आणि कांदा. गॅस चालूच आहे आपला खाली. आणि त्यानंतर त्यावर आपल्याला तांदूळ जो आपला आहे, आपण शिजवून घेतलेला भात, तो यावर पसरवून घ्यायचा आहे आपल्याला. आता वांगी जी आहेत ती आपली अजून कच्चीच आहेत. ती आता आपल्या 80% राईस आपला शिजलेला आहे. ती नंतर आता राईसबरोबर व्यवस्थित स्लो गॅसवर हे सगळं छान दमवर शिजवून घ्यायचं आता आपल्याला. पाहू शकता आपण भाताचा आधी हे केला, तवा ठेवला, त्यावर हे सगळे लेयर आपण भात जो त्यावर आपण टाकून घेतला आहे, त्यावर आता मी कलर टाकते पहिल्यांदा. दुधामध्ये मिक्स करून मी कलर सोडून घेतला. भातावर आपल्याला हवा तितका तूप सोडून घेते वरच्या बाजूने. आणि त्यानंतर आता आपण बाकीचं जे सगळं साहित्य आहे ते ॲड करणार आहोत. उरलेला पुदिना आपण आतमध्ये देखील हेच सेम टाकलं होतं. सेम तसंच आपल्याला पुदिना, कोथिंबीर आणि कांदा याचा लेयर द्यायचा आहे. कांदा देखील ॲड करून घेतला आहे. आता पुन्हा लीड लावून घ्यायचं आहे आणि एक साधारणतः 10 ते 15 मिनिटं लो गॅसवर, एकदम लो तव्यावर आपण ठेवून द्यायचं आहे. एक 10 ते 15 मिनिटातच पाहू शकता छान असा आपला राईस पण तयार आहे आणि भाजी पण तयार आहे. आपली बिर्याणी पूर्णपणे छान अशी व्यवस्थित तयार आहे. वांगी देखील पाहू शकता छान शिजली आहेत व्यवस्थित. पूर्ण बटाटे पाहू शकता. या स्टेजला वांगी, बटाटे सगळं चेक करून घ्यायचं. पाहू शकता अशी अतिशय अप्रतिम अशी आपली बिर्याणी तयार आहे. ही बिर्याणी टेस्टला देखील खूप 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 म्हणजे खूपच सुंदर लागते. करून पहा मैत्रिणींनो. आणि आता मी ती सर्व केलेली आहे. कसा वाटला मैत्रिणींनो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.